नवनाथ भक्तिसार अध्याय 23. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळानना दुष्ट दानव असुर मर्दना भक्त काम चकोर चंद्रानना यादवेंद्रा आदि पुरुषा हे पयोब्धी वासा यदुकुळ टिळका पुढे बोलवी कथानका जेने श्रुतिया चित्त धोंदिका आनंदाब्धी उचंबळे मागिले अध्यायी सौराष्ट्र ग्रामी गोरक्षाने मीननाथा मारुणी पुन्हा उठविले परीक्षा देऊनी श्री गुरुच्या भावने मच्छिंद्रे धरुणी अज्ञानपण मीननाथा सवे केले रुदन परी गोरक्षाचे जाणीवपण परीक्षेते आणिले असो या परी तेथोनी निगुण मार्गी करीत चालिले गमन तो तैलंग देशी गोदा संगमन समुद्र तीरा पातले गोदा संगमी करुणी स्नान आत्मलिंग शिवाते भावे पूजन तेथोनी गोदेचे तट धरुण पश्चिम दिशे गमताती तो 12 लिंगातील लिंग समर्थ आवंढ्या आणि परळी वैजनाथ ते करुणिया सव्य गोदा तीर्थ घेऊन या चालिले ते मार्गी चालिता गोदा सव्य तो वाल्मिक स्थान विपिनमय गर्भगिरी पर्वत प्राय येऊन या तेथे पोचले ते रान कर्कश अचाट गगनचुंबित तरु अफाट तयान माझी तृण अफाट न मिळे वाट चालावया व्याघ्र जंबुक शार्दूल हरी वराहरीस कारणांतरी हिंडती ते उन्मत्तापरी उग्रवेश दावूनिया जाळिया वेली करदळी सगण की जेथे रश्मीचे न पवे दर्शन की अर्कोदयाल पे गगन ऐसा भास वाटतसे बोरी बाभळ पळश शमी रातांजन कंदर्प अनेक नामी खैर हिंवर कंटक धामी कानात तरु मिरवती एक तुराट अर्की फुल्लाट वरकड तीक्ष्ण कंटक नट देवी कनक खंड जाळी अचाट पर्णकुटिका जैसी की तयान माझी तृण उचित स्थावर तरु जाहले व्यक्त तेने धरा देवीचे सहसा नितांत झाकिन्नले शरीर महाते कारण सुरस वसन नेसविले भूदेवीस हरितवर्णी कुसुम पदरास बुटलिंगी मिरवली म्हणाल कासया नेसली वसन तो परपुरुष दिनकर गगनी म्हणूनी कुळवंत दारा लज्जेने स्वशरीरा लपवीती म्हणूनी मित्र कांता सागा सांडुनी बैसल्या अंबुज भागा धरा देवीच्या लज्जित मार्गा लक्षुनिया रक्षिले ऐसिया परी कारण अचाट दर्शन नोहे मही पाठ तेथे पाहुनी मच्छिंद्र सुभट मना माझी दचकला परी कवन अर्थ कनकविट जे होती भस्म झोळीत तस्कर कोणी हरतील ती ते म्हणूनी चित्ती विस्मित तैसा नव्हे आणिक अर्थ गोरक्षाचा लोभी स्वार्थ पहावया परीक्षेत मच्छिंद्रनाथ उदेला आपण घेऊनी अज्ञान पाहे गोरक्षाचे लक्षण नातरी प्रतापवान तस्कर भय त्या नाही की ये तमाचा प्रताप चेटी अर्का संचरे भयपोटी की उदधीची बळी चंचूपुटी लागता कोपकाय थरथराटे की मशकाचे उड्डाणे मंदराचळ व्यापेल की भयानी की सर्पकृत किंवा वृश्चिक दंशाणे खगेंद्राकाय भय त्याचे त्वयाये मच्छिंद्रनाथ पाळू न शके तस्कर भयाते परीसी गोरक्षाचे चित्त परीक्षेशी उदेले कल्पनी चित्ती ऐसिया परी मग गोरक्षाते जती वागुत्तरी बोलता झाला कारणांतरी पाचारुणी निकटत्वे म्हणे वस्सा ऐकबा कैसे उद्धट दिसे विपिन कर्कश तरी काही भय अरण्यास नांदते की तस्करी परमपूर्ण व्यक्त तरु दाटी जेथे अर्क न पडे दृष्टी ऐसिये कारणी कर्कश पोटी मज भय आज संचरले तरी बाळा प्रज्ञावंता आहे की नाही भय सांग आता तस्कर भयाची समूळ वार्ता कारणात न एवोया ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष विचार करी मनांत म्हणे तस्कर भय गुरु ते काय म्हणून उदेले तया शब्दोदयाचा अर्थ श्री गुरु जवळ असेल वित्त म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चये तरी तो म्हणे ताता कैसे समजावे फुलावरुणी रुखा द्यावी नावे ऐसे शब्दावरुणी मान समजावे ओळखावे सुज्ञानी तस्मात गुरु पाशी वित्त आहे काय ऐसे विचारित तरी या शब्दाची असे भ्रांत निरसुनी दूर करावी ऐसे योजनी गोरक्षणात मौन धरोनी मार्गी चालत परी कारणी अधिकोत्तरांत
भयानक दिसे पदोपदी, जव जव कारण भयानक दिसे, तव तव गोरक्षा मच्छिंद्र पुसे, म्हणे बा अरण्य बहु कर्कश, पदोपदी दिसतसे, तरी तस्कर भय येथे आहे की नाही सांग माते, परी गोरक्ष उत्तराते, काहीच तयाते न देई, जैसा विश्वामित्र समर्थ, मकर क्षणात्या श्रीरामार्थ, सवितातेने दशरथाते, परी उत्तर न देई काहीच, त्याची नाये गोरक्ष मौन धरोणी, गम तसेच सुपात अवनी, तो पुढे चालता देखिले पाणी, संचळपणी स्थिरावले, उदक पाहता संचळवंत, गोरक्षावदे मच्छिंद्रनाथ, म्हणे वा गोरक्षा संचरत येथे, उदक आहे नेटके, तरी माझी झोळी कक्षेत घालून, पुढे काहीसे करी गमन, तो मीही येतो लगबगे करुण, दिशा फिरून पाडसा, ऐसे म्हणता मच्छिंद्रनाथ, अवश्य गोरक्ष म्हणे त्यास, मग स्कंदे वाहुनी मीननाथास, कक्षे झोळी घातली, परी घालिता कक्षे झोळी, वजनवस्त लागे हस्तकमळी, मग मनात म्हणे प्रताप बळी, भययांतची नांद तसे, ऐसे म्हणून स्वचित्तांत, स्कंदी वाहुनी मीननाथ, मच्छिंद्रा सोडून थिल्लरांत, पुढे जात सशिष्य, पुढे जाता शतपावली, कक्षेतुनी भिक्षा झोळी काढली, त्यात पाहता देखिली, वीट उत्तम हाटकाची, पाहतांची दृष्टी कनकवीट, म्हणे की फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुभट, मग दाट लक्ष्मी तृण अफाट, जुगारी वीट त्या माझी, त्या कनकवटे समाकृती, पाषाण पाहुणी गोरक्ष जती, झोळीत घालुणी कक्षे प्रती, पुन्हा नेसवी झोळी ते, कक्षे झोळी घालून, स्कंदी पुन्हा मीननाथ घेऊन, लगबगोनी मार्ग गमन करीत असे नाथ तो, सुपंत लक्षिता तातडीने, एक कोस गेला त्वरे करुण, तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून, जात मागुता तातडी, पुढे जातसे गोरक्षनाथ, मागुणी मच्छिंद्र लगबगा येत, परी तो नाटोपे गोरक्षनाथ, मार्ग क्रमिता मच्छिंद्रा, परी इतक्या नेटे भावे, मार्ग मिळता नाटो पावे, तरी लघु शंके लागी धावे, संगत संगमी मिळाल्या, या परी शौचा सर्वांशी जावे, लागत आहे सर्वानुभवे, संगत संगमी होऊन या ठावे, विसावयासी महाराजा, ऐसिया परी आहे गमन, देवी मच्छिंद्रा आले घडून, परमतांतडी करिता गमन, परी तो न मिळे गोरक्ष, ऐसे परी गोरक्ष नंदन, पुढे चालला सुपंत पथाणी, मार्ग काढिला दीड योजन, जाणूनी खून अंतरींची, तो अवचट देखिला तरू, गोरक्ष पाहे दृष्टी परू, मनात म्हणे व्हावे स्थिरू, येऊ द्यावे नाथासी, ऐसे योजनी स्वचित्तात, पाहता झाला उंबर तरुते, तो त्या ठाई पोखरणी अद्भुत, वामतीर्थ देखिले, मग झोळी काढली कक्षेतून, स्कंदीचा उतरविला नाथ मीन, मग अंबू पात्र करी कवळून, पोखरणीत उतरला, सारुणी आपुले स्नान, अंगी भस्म केले लेपण, उपरी आपुले नेम सारुण, घातले स्नान मीननाथा, तो मार्गाहुनी मच्छिंद्रनाथ, अति तातडीने आले तेत, स्नान करुणी यथास्थित, नित्य कर्म सारिले, सकळ सारिले नित्य नेमा, बैसले मार्गी विश्रामा, बैसल्या उपशब्द उगमा, पुन्हा दावी मच्छिंद्र, म्हणे बारे गोरक्षनाथ, कर्कश अरण्य येथपर्यंत, आपणा लागले भयानकवत, पुढेही लागेल ऐसेची, एरू म्हणीची गुरुराया, याहुनी पुढे अधिक काय, मच्छिंद्र म्हणे काही भय, काननीया आहे की, गोरक्ष म्हणे वागुत्तर, की महाराजा असता जड परडर, होता जो तो डर थोर, मागेची राहिला आहे जी, आता नाही डर कैचा, स्वस्त असावे कायावाचा, मागे राहिला भावसाचा, जड डराचा महाराजा, तरी आता कृपा देही, आपणांपाशी डर नाही, मग भय कैचे कारण प्रवाही, जड असल्या असाट, यावरी बोले मच्छिंद्रनाथ, आपणा जवळ जड आहे बहुत, हाटक विट भस्म झोळीत, स्त्री राज्यातुनी आणली, म्हणून तू ते भयस्थित, विचारितो कारणांत, एरू म्हणी अश्वासत, जडही नसे डर गेला, ऐसे म्हणता गोरक्षनाथ, मच्छिंद्राचे काय चित्तांत, चित्ती म्हणे हाटक विटेते, सांडली की कळेना, ऐसे जाणूनी स्वचित्तांत, मच्छिंद्र तळमळी पहावयाते, परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरुणी हात, पर्वतावरी नेतसे, तो महापर्वत गर्भगिरी, उभे चढतांची लघु शंका करी, पर्वत माथा गोरक्ष मौनवरी, मज समजेल म्हणूनी, मग दोन घटिका स्वस्ती क्षेम, सेविते ते विश्राम, उपरी अवयव परीक्षालुण, मार्ग करू म्हणताती, ज्याचे त्याने वस्त्रभूषण, अंगी केले परिधान, आपुल्याल्या झोळ्या घेऊन, कक्षे अडकवुनी बांधिती, तो मच्छिंद्र आपुली घेऊनी झोळी, विकासुनी पाहे नेत्रकमळी, तो कणकणसे पाषाणवळी, झोळी माझी नांदतसे,
ते पाहुनी मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकीत आहा आहा मुनी आरंबळत कनक विट गेली म्हणोनी मच्छिंद्र बोले क्रोधे करुणा तू टाकिले रे माझे धन तू ते ओझे काय दारुण झाले होते तयांचे आहा आता काय करू कोटे पाहू हा भांगारू परमयत्ने वेंचुनी शरीरू हाटक आणले होते म्या तरी हा थोर मध्ये अनर्थ कैसा योजिला श्री भगवंते हातीचे सांडुनी गेले वित्त तरी देव क्षोभ जाणावा ऐसे म्हणून दडदडा धावत पुन्हा परतोनी मागे पाहत ठाई ठाई चांच पीत उकरित म्हैसी ऐसे करुणी अपार चेष्टा अंग टाकी मही प्रतिष्ठा गडबडा लोळोनी स्फुंदे स्पष्टा करकमळे पिटीतसे पुन्हा पुन्हा मही उकरीत इकडे तिकडे पाषाण करीत भाळावरती ठेवूनी हस्त कर्म बुडाले म्हणत असे ऐसे म्हणून आक्रोश करीत दीर्घ स्वरे हंबरडा फोडित जीवास सोडू म्हणत कैसे केले देवाने पिशाच्या समभ्रमण करीत म्हणे माझे येते आहे वित्त धावोनी उकरा महिते कोणीतरी येऊन या गोरक्षा पाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरविसी ऐसे अना ओळखीने बोलत तेने हृदयी दचकला गोरक्षणात मग मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावरी चढता लघु शंका करी पर्वत माथा गोरक्ष सिद्धी योग मंत्र जपुणी मंत्रधान कणकवर्णी सकळ पर्वत दैदीप्यमानी शुद्ध हाटकी मिरवला मग श्री गुरुसी नमन करुणा म्हणे लागेल तितुके घेई जे सोनी ते मच्छिंद्र पाहुनी जाण म्हणे धन्य धन्य गोरक्षा गोरक्ष म्हणे गुरुनाथा लागेल तितुके घ्यावे कनका येऊ म्हणे तू परिसनिका लाभलासी पाडसा मग हृदयी धरुणी गोरक्षणात म्हणे बा धन्य आहेस सुत सकळ सिद्धींचे माहेर युक्त होनी जगी मिरविसी मग मी ऐसा परिस टाकोण काय करू फार सुवर्ण उत्तम निधाना लागी सांडून वल्ली रसा का पहावे हातीचा टाकुनी राजहंस व्यर्थ कवळू फोल वायस की कामधेनु असता ग्रहास तक्रमागे घरोघरी दैवे निधी लाभल्या हाती किमर्थ शोधाया तुमिया युक्ती चिंतामणीची असतावस्ती चिंता करावी कासया ते बाळका कैसे कळे पूर्ण अर्थ लादला तुझ योगाने आता कासया भावे सुवर्ण सकळ निधी अससे तू ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे महाराजा आजपर्यंत कनक झोळी वागविले तरी ते वागवावया कारण कोणता होता मनी काम तीच कामना दृश्यमान माते दावी महाराजा एरू म्हणे वसा एक मम हृदयीची होती भूक आपुले देसी मोरुडी हाटक भाऊ साधू ते पुजावे तया हाटकाचे करुणी अन्न मिळवावे अपार संतजन भंडारा करावा ऐसे मन कामने ते वेधले इतुकाची अर्थ होता चित्ती म्हणून वागविले हाटका प्रती यावरी बोले गोरक्ष जती तरी ही कामना फेडीन मी मग पर्वती बैसवोनी मच्छिंद्रनाथा आपण पुन्हा उतरला खालता उसलोनी नेले माथा पर्वत माथी गोरक्षके मग गंधर्वास्त्र जपोनी होटी स्वर्गा प्रेरिली भस्माची गोटी तेने करुणी मही तळवटी चित्रसेन उतरला श्रीनाथासी करुणी नमन उभा राहिला कर जोडून म्हणे महाराजा आज्ञा कोण काय कार्य करावे मी एरू म्हणे गंधर्वनाथा अनिक पाचारी गंधर्व येते त्यासी पाठवुनी मही वरते मेळा करा सर्वाही नाना बैरागी संन्यासी जपी तपी संत योगियांसी येथे आणुनी समाजेसी अन्नदानी उत्साह करावा सुरवर गंधर्व गणसहित देव दानव किन्नरांसहित मेळवुनी अपरिमित आनंद उत्साह करावा ऐसे संगताची चित्रसेनाते मग चित्रसेन पाचारी गंधर्वाते एकशत गंधर्व महीवरते प्रकट झाले येऊनी मग त्या गंधर्वासी चित्रसेने सांगोनी सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करुण प्रज्ञावंत आणिले की जपी तपी योगशीळा गुप्त प्रकट आणिले सकळ नवनाथादी ऋषी मंडळ येऊन या पोहोचले शुक दत्तात्रेय याज्ञवल्की वशिष्ठ वामदेव कपिल शेकी व्यास पाराशर नारद ऋषी वाल्मिक पाचारिले गंधर्वी 88 सहस्र ऋषी भार स्वर्गीहुनी उतरले देव किन्नर गण गंधर्वादी वसुलोक अपार तपोलोक पातले त्यांतची अष्टवसूंसहित उपरिचर आला विमान व्यक्त तेने येताची मच्छिंद्रास वृत्तांत किलो तळेचा सांगितला की सोडूनी स्त्री देश अवनी सिंहल द्वीपा गेली मैनाकिनी परी तुमच्या वियोगे करुणी क्षीण शरीर झालीसे तरी असो कैसे ते भेटेल तुम्हा ईश्वर सत्ते परी योग क्षेम स्व शरीराते आहात की त्रिवर्ग मच्छिंद्र म्हणे अहोजी ताता तव कृपेची दृष्टी असता सदा मिरवू सर्व क्षेमता वदोपदी अर्थाते ऐसे वदता उभय जाण तो देवांस उतरला पाक शासन
ब्रह्मा विष्णू रुद्रादी पूर्ण मही लागे उतरले श्रीनाथासे भेटुनी सकळ मग ठाई ठाई सर्व मंडळ विराजुनी वार्ता सकळ ठाई ठाई करिता ती एरीकडे गोरक्षणाते पाचारुणी मच्छिंद्राते म्हणे समुदाय अपरिमित मिळाला की महाराजा तरी तुमची कनकविटा आणुनी देतो सुबट तुतक्यात अर्थ सारुणी सुबट बोलवावे समस्तांते यावरी बोले मच्छिंद्रनाथ काय करू ही कनकविट तुझ एवढा शिष्य वर्गात असता चिंता नसे मज ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गदगदा हासे गोरक्ष सुत म्हणे महाराजा प्रतापवंत सकळ तुम्ही प्रकटला ऐसे बोलुनी वागुत्तरी माता ठेवी चरणांवरी म्हणे महाराजा स्वशरीरी स्वस्थ आपण असावे अष्टसिद्धी आणि मा गरिमा प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा वशित्व ईशुत्व आठवी प्रतिमा सिद्धी लागी पाचारा पाचारिल्या अष्टजनी एवोनी लागल्या गोरक्ष चरणी म्हणती आज्ञा करा स्वामी का मनेस अर्थाते एरू म्हणे वो प्रिय भामिनी तृप्त करावे मंडळी लागुनी षड्रसान्न रुची करुणी संतुष्ट सर्व करावे मग तेथ अवश्य म्हणून सिद्धी वेंचित्या झाल्या आपुल्या बुद्धी अन्न निर्मिले पर्वत मांदी षड्रसादी पक्वाने ऐस्या सिद्धी योजिल्या कामा याच परी सरासम मार्जन आराम सप्तही सटव्या नेमुनी उत्तमा मही पवित्र करीतसे तरी त्या सप्तही सटव्या कोण ऐका तयांची नामाभिधाने आणि तयांते कायन कामाने निरोपिले विधीने तरी त्या उत्पत्ती स्थानी जन्मकाळा जाऊनी रक्षावे यांनी बाळा विधी अक्षरे लिहिले भाळा वाचुनी पाती सटव्या जरी सप्त सटव्या मानवाशी शोभाना मिरवे असुर प्रदेशी रान सटवी वनचरांसी विलोकुनी जातसे वृषभ अश्व गावांचे पशु घोड सटवी आहे त्यास वासत सटवी खेचरास पक्षी कुळा मिरवतसे अंबुधा सटवी जलचरांत सबुधा सटवी उदळी जात ऐशिया कामी सटव्या सात कमलोद्भवे लाविल्या त्या सातही परिचारिका सडासम मार्जन करीती निका या परिवाडणे आनंदोदिका जलदेवता आराधिल्या कुमारी धनदानंदा विमला लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञान मंगळा नववी समर्थ देवता वाळा या नवही वाढीती सकळांते गंधर्वे करावे पाचारणे समाचार घ्यावा अष्टवसूने चौकी द्यावी भैरवाने अष्टदिशा अष्टांनी ओ परिचर वसूने कर पल्लवी सकळांशी दक्षिणा द्यावी मच्छिंद्र करीत आगवी प्रदक्षिणा भावार्थे चित्रसेन गंधर्वपती तांबूल देतसे सर्वांप्रती आणि तीर्थजे गंगा भागीरथी तोयवाडी सर्वांते या परी अष्टोत्तर शत तीर्थे पाणी वाहती समर्थे आणि उचलणे उच्चिष्ट पात्राते ऐसे कामे करिताती महानुभाव जो उमापती अति आदरे स्वं पंक्ती अप्सरा किन्नर गायन करीती नारदादी येऊनिया ऐसे नेम नेमुनिया कामा दिदले ऐसे कार्य उगमा आनंदोत्साह होता सुकर्मा सर्वानंद हेलावे ऐसी होता आनंद स्थिती परी गहिनी आठवला गोरक्ष चित्ती मग येऊनिया मच्छिंद्रा प्रती बोलता झाला प्राज्ञिक हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था परी कर्दम पुत्रा गहिनीनाथा येथे आनावा वाटते ऐसे मोहक ऐकोनी वचन म्हणे गंधर्वा पाठवोन कोंतिगे सहित मधु ब्राह्मण बाळास आणावा मग चित्रसेना सांगोनी वृत्तांत पत्र लिहिले मधु विप्राते सुलोचन गंधर्वाचे ओपण हस्ते कनकगिरीशी पाठविला गंधर्व जावोनी कनकगिरीसी भेटोनी कोंतिगे मधु विप्रासी मग आनंदोत्सव व्रतांतासी निवेदिले सकळ तेथे मग पत्र देऊनी त्या हाती वाचून पाहे विप्रमूर्ती पाचारण ही मजकूर शक्ती ध्याना लागी संचरली मग बाळास परिवार येता झाला मधु विप्र मुक्काम महीवर साधुनिया पोंचला सप्तवर्षी गहिनीनाथा आणुनी लोटीला पदावरुता मच्छिंद्र अंकी घेऊनी त्याते प्रेमे चुंबन घेतसे अति स्नेहाने करुणी लालन म्हणे अवतारी कर भंजन दैवी जन्मला गहिनी नाम सकळा लागी दिठावी ऐसी स्नेहाचा परम अवसर पाहुनी बोलता झाला शंकर ती अम्मा लागी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्रा तरी त्या अवतरणी नेमस्ती मही मिरवे नामांप्रती तरी त्या अनुग्रहाचे स्थिती गहिनीनाथ वदविला तरी त्या ते विद्या अभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण मी अनुग्रह याचा घेईन पुढले ते अवतारी ऐसे सांगता शिवत्यास मग बोलावणी गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास गोरक्षाने देवविला सर्व देवांचे साक्षी सहित मौळी ठेविला वरदहस्त ब्रह्मपरायण गहिनीनाथ झाला सत्य परियेसा अनुग्रह उत्साह मंडळी संगम एक मास उभवला आनंद द्रुम मग कुबेरा पाचारुणी नेम सांगता झाला गोरक्ष म्हणे हा कनकगिरीचा घेऊन अम्मा देई अपार भूषण सकळ मंडळी गौरवोन पाठवणे स्वस्थाना मग तो कुबेर बोले वचन येथीची असो द्यावे धन
मी लागेल तैसे इच्छे समान भूषणा ते आणितो मग अपार दिंडे वस्त्रे आणून महत्वा सारखे दिले वाटोण द्रव्यादी देवणी याचक जन तोषविले सकळ सकळ तोषले पाहुनी मान पावती आपुले स्वस्थान परी मच्छिंद्र ते राहोण अभ्यासिती गहिनी ते उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपुले स्वस्थाना जाता त्या सवय देहुनी मीननाथा सिंहल द्वीपी पाठविला उपरीचर वसुनी मीननाथ केला किलो तयेच्या हस्तगत मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत निवेदिला तियेसी किलो तयेने ऐकोनी वृत्तांत नेत्री आणले अश्रुपात म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ कैसा भेटेल कळेना उपरीचर बोले ओ शुभाननी चिंता न करी काही मनी एक वेळा मच्छिंद्र मुनी निज दृष्टी पाहसील ऐसे म्हणून उपरीचर गेला एरीकडे किलो तळा हृदयी कवळोनी मिननाथ बाळा प्रेमे चुंबन घेत असे म्हणे बाळा माझे एखंती होतसे की तुझ प्रती सोडोनी आलासी नाथ निघोती श्री मच्छिंद्र पिते याते ऐसे बोलुनी मीननाथा ते वारंवार चुंबन घेत एरीकडे गर्भाद्रिते गहिनी विद्या अभ्यासी ते वेळेस कोण कोण तेथे राहिले होते ऐकाणात विचार करुणी उमाकांत गर्भाद्रिते राहिले अदृश्य अस्त्र नगी प्रेरुण स्वस्थाना गेला कुबेर निघोण तेने नकतो कणकवर्ण झाकोळून पै गेला परी गर्भाद्री पर्वतांत वस्तीस राहिला उमाकांत तो अद्यापी आहे स्वस्थानात म्हातार देव म्हणती त्या तयाची पश्चिम दिसेसी काणिपा राहिला शिष्य कटकेसी वस्ती करुणी नाम या ग्रामासी मडी ऐसे ठेविले तयाचे दक्षिण पर्वती राहता झाला मच्छिंद्र जती त्याहुनी पूर्वेस मही पर्वती जालिंदर राहिला आणि त्या पर्वता पैलदेशी नागनाथ राहिला वड वाळणेसी आणि रेवण सिद्ध जया महिषी विटे ग्रामी राहिला वामतीर्थ गर्भाद्री पर्वती राहता झाला गोरक्ष जती सेवेसी शिष्य ठेवणी सप्ती विद्या सांगे गहिनी ते 1 वर्ष पर्यंत अभ्यासिला गहिनीनाथ सकळ विद्येचे स्वसामर्थ्य तया देही साठविले परी कोणती गावी मधु ब्राह्मण गेले होते गहिनीस ठेवण ते जालंधरा समीप दिशे कारण वस्ती लागी विराजले परी गहिनीनाथ अभ्यासिते झाले पात्र भरीत मग गोरक्ष बोलवुनी त्याते विप्रापाशी पाठविला यावरी त्या वस्तीस वसते झाले बहुत दिवस शके 10 वर्षांस समाधी त्यांनी घेतल्या परी यवन धर्म कबर व्यक्त झाले आश्रम पुढे औरंगजेब पाहुण पुसता झाला लोकांसी या कोणाच्या असती कबरी ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारी मटित कान्होबा पर्वती मच्छिंद्र आवडते स्थान याचे ते त्याहुनी पूर्वेस जालिंदर विराजली त्याची कबर त्याहुनी खालता वल्ली थोर गहिनीनाथ नांदत असे मग तेने ऐकुनी ऐसी मात पालटिले त्या नावाते जानपीर जालिंदराते ठेविले असे राजाने गहिनीनाथास गैबी पीर नाम ठेविले तेवी साचार मही जदी बांधोनी पुजारी ठाई ठाई स्थापिले मच्छिंद्र आणि कानिफाचे नामाभिधान बदलुनी साचे मायाबा कान्होबा बोलुनी साचे यवन पुजारी स्थापिले कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य राजबाग शरनाम ठेविले त्याने म्हणाल केले यवन कारण ऐसे विपरीत त्या राये परी समाधीर पाहिल्या कबरी ऐशा म्हणून त्याते पडला भास की हे पीर असतील यवन कुळीचे म्हणून प्रविष्ट करावे म्हणून ऐसे कृत्य घडले या परी एकोणी श्रोता बोले की कबर युक्तनाथ केले भले काय म्हणून झाले ती तरी ते अंतर साक्षनाथ यवन राजे होतील महिते ते छळतील हिंदू देवाते म्हणून कबरी बांधिल्या परी हे असो आता कथन मध्ये कथा असती दैदिप्यमान नाथांनी योजनी आपुलाले स्थान ठाई ठाई राहिले गोरक्ष सटव्या ठेवूनी रक्षण निघता झाला तीर्था कारण त्या सटव्या तेथे अद्याप राहून रक्षिताती स्थानासी या परी पुढे गोरक्षणात भेटेल जाऊनी भरतरीस ती कथा पुढे रसाळ भरित श्रुती श्रवणी स्वीकारा नरहरी वंशी धुंडी कुमार कवी मालू असे संत किंकर कथा सांगेल भक्तिसार भरतरीचे आख्यान स्वस्ती श्री भक्ती कथासार संबंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर त्रयोविंशतितमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार त्रयोविंशतितमाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।